बातमी आहे शिरूर इथून। शिरूर पंचक्रोशीतील एक जुनी व मोठी असणारी ग्रामपंचायत शिरूर ग्रामीण म्हणजेच रामलिंगच्या प्रभारी सरपंचपदी उद्योजक नितीन शेठ बोराडे यांची वर्णी लागलेली असून सरपंच नामदेव तात्या जाधव यांनी आपला सरपंच पदाचा ठरलेला कालावधी संपल्याने राजीनामा दिलेला होता। उपसरपंचपदी 1 महिन्यापूर्वीच नितीन बोराडे यांची बिनविरोध निवड झालेली होती। सरपंचपदी निवड झाल्यानंतर शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार तसेच आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग भैया पाचुनकर पाटील यांनी फोनवरून बोराडे यांचे अभिनंदन केले। तर रामलिंग सांस्कृतिक भवन येथे वाढदिवसाच्या औचित्याने झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यावेळी शिरूर शहर व पंचक्रोशीतील मित्रमंडळींनी त्यांच्यावरती अगदी शुभेच्छांचा वर्षाव केला। या कार्यक्रमावेळी शिरूर पंचक्रोशीचे नेते व शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुनकर पाटील, लोकनियुक्त माजी सरपंच नामदेव जाधव, माजी आदर्श सरपंच अरुण घावटे, लोकनियुक्त माजी सरपंच विठ्ठल घावटे, माजी सरपंच सोमनाथ घावटे, रामदास जामदार, तुषार दसगुडे व ताराबाई सीताराम चाबुकस्वार तसेच माजी उपसरपंच भरत बोराडे, संजय शिंदे, बाबाजी अण्णा बर्पे, मेजर नामदेव घावटे, तुषार दसगुडे, सागर घावटे, अभिलाष घावटे, दीपाली नानाभाऊ देंडगे, उज्ज्वला संदीप नेटके व सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी पीसी केदारी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव घावटे, निवृत्त पोलीस अधिकारी संपत जाधव, डॉक्टर अखिलेश राजूरकर, संदीप नाना बर्पे, राहुल महाजन, यशवंत कर्डिले, त्याचप्रमाणे दशरथ फंड, संतोष मोरे, राजेंद्र कटके, राजेंद्र दसगुडे, निलेश बांदल, सुनील सातरस तसेच शिरूर तालुका व पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच, पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष हजर राहून शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे व अमोल वरपे यांनी केले। तर सर्व उपस्थितांचे आभार विद्यमान व नवनिर्वाचित प्रभारी सरपंच नितीन बोराडे यांनी मानले। याच अभिष्टचिंतन सोहळ्याची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। सगळ्याच वक्त्यांनी नितीन भाऊंच्या कर्तृत्वावर, वक्तृत्वावर आणि नेतृत्वावर अनेक अंगांनी चर्चा केली आणि ती वस्तुस्थिती आहे। तिनं माझ्या पाचुंदकर परिवाराच्या वतीनं आणि रांजणगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं दाजींना वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो। 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी खऱ्या अर्थानं दाजींची उपसरपंचपदी निवड झाली। त्यावेळेस दाजींना मी रांजणगाव गणपती या ठिकाणी बोलून त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला होता आणि 1 महिना 1.5 महिन्यातच पुन्हा सरपंच पदाची धोरा त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं आपण सर्व मायबाप जनतेने आणि रामलिंग येथील सर्व ग्रामस्थांनी दिली। त्याबद्दल आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो। इतिहास असतो आपल्या गावाला। शिरूर ग्रामपंचायतीला एक इतिहास आहे, भोंडदीला एक इतिहास आहे, पण मूळ गाव हे शिरूर हे ग्रामीण पहा। बऱ्याच वेळा लोक म्हणतात भोंडदीला वेस नाही, बहुत इतिहास आहे त्याच्या पाठीमागे, कारण ते व्यापारी वर्गाचं गाव आहे। त्या पेशव्यांच्या युद्धाच्या वेळेस जे व्यापारी रसद पुरवणारे होते, युद्ध हारले मराठा म्हणून ते इथं स्थायिक झाले, म्हणून बोडनदी शहर ग्रुप ग्रामपंचायत होती। चांगलं काम केलं नाव निघतं। केव्हा तरी आपल्याला कोणाला माहित नसेल की नगरपालिकेचं जे मंगल कार्यालय आहे त्याच्या पलीकडची बाजू विक्रम पाटील, राजू पाटील आमची ग्रामपंचायत होती, पण अबक सरपंचाच्या काळात ते गाव शहराला दिलं गेलं। आधी सहज बसल्या बसल्या सरपंच असतील कोणी म्हणतं यायला त्यांनी मोठी चूक केली, म्हणजे त्यांनी त्यावेळेला प्रेमापोटी घेतलेला निर्णय असेल, पण ते एक चूक आज ग्रामपंचायतीच्या दृष्टीने ठरते। आणि त्याच्यानंतरच्या अनेक सरपंचांनी अनेक प्रभू कामं केलेली। अरुणराव गावटे सरपंच होते, त्यांचा आमचा राजकीय संघर्ष होता, पण माझा स्वभाव कधी त्यांच्या विकास कामांना कुठल्या कामांना अडचणीचा ठरला नाही, हे तेही जाहीर कबूल करतात आणि मलाही ते कधी आवडत नाही। त्यांच्या काळात हे अनेक कामं झाली। हे रामलिंग सांस्कृतिक भवन मला वाटतं त्या काळात किंवा आजही महाराष्ट्रात जिल्ह्यात हे पहिलंच एक उदाहरण असं नाही। ग्रामपंचायतीला स्थायी उत्पन्नाची बाजू त्यांच्या काळात सुरू झाली, पाणी पुरवठा योजना झाल्या। विठ्ठलराव नंतर सरपंच होते, त्यांनी प्रचंड काम केलं। आमचे सहकारी मित्र भरतराव बोराडे, आमच्या कविताताई दसगुडे काही काळ सरपंच होत्या, त्यांनी त्यांच्या काळात चांगली कामं केली। भरतरावांच्या प्रयत्नानं त्या रामलिंग मंदिराच्या जवळ शाळा होती, अनेक वेळा त्या शाळेतील विद्यार्थी डिस्टर्ब व्हायचे मंदिरात कार्यक्रम असल्यावर,
त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या काळामध्ये पाठीमागं मोठं मैदान उभं करून तिथं मोठी छान इमारत उभी केली. असा विकासाचा वारसा आपल्या ग्रामपंचायतीने नितीनरावांनी कायापालट केलेला आहे. परंतु गाव एकत्र करत असताना, गावातली माणसं जपत असताना अनेक गोष्टी निर्णय घ्यावा लागतात. भाऊंनी सांगितलं अजून मी 5-5 पावलं नाही, आम्ही बस 25 पावलं मागं सरको. पण मागं ज्यांची जेव्हा सरकायची त्यांनी मागं सरकून दिलं पाहिजे ना. हा नाही आम्ही सरकायला मग सुरुवात मागच्याच गावाच्या ते भाऊ त्यांना मलाच माहिती आहे घरात पूजा आहे काय काय नाही. मला आलता आरुणरावचा फोन, मग आता काय करायचं त्यांना नाही माहिती काय काय. पण मागचे सरकून द्यायला तयार नव्हती. शेवटी ती मानसिकता तयार करण्यासाठी काही वेळ गेला, तो प्लॅटफॉर्म तयार झाला, लोकही वैतागली होती. संघर्षात शेवटी काही फुलं उधळली जात नाही आणि या संघर्षातून गावाचंही नुकसान होत होतं. शेवटी गाव एकत्र आलं. गाव एकत्र आल्यानंतर नामदेवता त्यांना सर्वच गावांनी, मला वाटतं 15, 20, 25 जण आम्ही त्या बैठकीत होतो, सगळ्यांनी एकमुखी नामदेवता त्यांना ते चिठ्ठीच्या रूपाने झालं असेल, परंतु नामदेवता त्यांना सरपंच करताना अगदी प्रत्येकाने काळजी घेतली. नामदेवता त्यांना सभागृह चालवताना मला वाटत नाही एकाही सदस्यांनी विरोध केला असेल. म्हणजे तिथं मी तेच म्हणतो ना, नितीनरावचा स्वभाव आडवा आला असता तर नामदेवता त्याला विरोध झाला असता, पण नितीनराव नामदेवता त्याच्याही पुढे जाऊन काम करू लागत होता लोकांच्या सामान. नितीनरावचा स्वभाव कसा आहे, क्विक ऍक्शन मध्ये, आत्ता फोन आला ना आत्ता काम हे झालंच पाहिजे, हा चांगला स्वभाव. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आपली एक मला वाटतं गोलेगाव पासून भाऊ पूर्वीच एक 6 गावांची ग्रामपंचायत होती, ती तुटत 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 5 गावांची झाली. पण आजय बाबूराव पाचंगे ज्यावेळेस बोलत होते की या पंचक्रोशीची एक शक्ती आहे, या पंचक्रोशीची एक माणसांची साखळी, ही साखळी आपल्याला एकत्र ठेवणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. मी मागच्या वेळेस समितीच्या उपसरपंच पाहायचे असेल तर माणसं जोडायला शिका. आज शिरूर ग्रामीण सैरभैर वाढत चालली. बाबूराव नगर पासून कुठेही दिसतंय तिथं बांधकाम चाललंय. शेवटी ती बाहेरून लोक येत आहेत, आपल्या गावात राहत आहेत, त्यांना सुरक्षा देणं, त्यांच्या दृष्टीने एक पोषक वातावरण तयार करणं, ग्रामपंचायत पातळीवरच्या सगळ्या सुविधा देणं, हे त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं, त्या सरपंचाची एक जबाबदारी असते. ऐतिहासिक वारसा लाभलेलं नितीन भाऊ हे गाव आहे. आपण नशिबवान आहात की आपल्याला ह्या गावचं प्रमुख पद मिळालेलं आहे, स्थानिक लोकांचं मतदान आहे. अशी परिस्थिती असताना उद्या अनेक कामं नितीनराव आणि त्यांच्या सर्व सहकार्यांकडून घडत राहणार आहे. आणि ती घडत असताना खरं तर ग्रामस्थांचे आणि सर्व राजू पाटील जगदाळे तुमचं, आबासाहेब तुमचं, या तुमच्या सर्व मंडळींचं सहकार्य नितीनरावला अपेक्षित आहे. हा विकासाचा डोंगर, हे आमच्या गावच्या विकासाची गंगा पुढं नितीनरावच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य सहकार्यांच्या नेतृत्वाखाली वाहत राहील, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. नितीनरावला त्याच्या राजकीय सामाजिक जीवनासाठी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द थांबवतो. कार्यक्रम मला भरपूर उशीर झालेला आहे. सर्वप्रथम आज या ठिकाणी माझी सरपंचपदी निवड झाल्याबद्दल आणि वाढदिवसानिमित्त सर्व आलेले उपस्थित व्यासपीठ आणि व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, मी काही आता थोडक्यात नावांचा उल्लेख करावाच लागेल कारण तुम्ही माझ्या प्रेमाखातर सगळे मंडळी आलेले आहेत, त्यांचा या ठिकाणी मला आभार मानावाच लागते. त्यामध्ये शशिकांत भाऊ दसगुडे, माजी सभापती पंचायत शिरूर मार्केट कमिटी, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटीलजी जगदाळे, आबासाहेब सर्वोदय पंचायत समितीचे सदस्य नामदेवराव घावटे, मराठा सेवा संघाचे महाअध्यक्ष अरुणरावजी घावटे, माजी आदर्श सरपंच सोमनाथजी बेंद्रे, सरपंच आंबळे, राजेंद्रजी दसगुडे सरपंच, डॉक्टर अखिलेश राजूरकर, गणेशा हॉस्पिटल, संतोषजी लंगे, मग जे भेट घेऊन गेले ते दत्तात्रेय पाचुनकर, नामदेवजी आमचे सहकारी मित्र व एक लोकनियुक्त सरपंच नामदेवरावजी जाधव, अमोलजी वरपे, तुषारजी दसगुडे, सागरजी घावटे, बाबाजी अण्णा वरपे, भरत बोराडे आणि संपतप्पा जाधव आणि विठ्ठलरावजी घावटे, ह्या सर्वांच्या व्यासपीठावर भरपूर मान्यवर आहेत. त्यामध्ये काही नावं निश्चित राहिलेली आहेत तरी मी त्यांची माफी मागतो. आणि आज जास्त दबाव असल्यामुळे मला बोलायचं निश्चित या ठिकाणी दबाव आहे बोलण्याचा, तरी मी होतो होईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी काम करत असताना
जी मी काही ठिकाणी जी आता माझ्या म्हणजे सर्वांच्या हिताची, सर्वांना ह्या ठिकाणी निश्चित सरपंचपद हे आज शिरूर ग्रामीणचं सरपंचपद भेटणं म्हणजे एक नशिबान व्यक्ती लागते आणि ती नशिबान व्यक्ती मी निश्चित आहे या ठिकाणी का मला या ठिकाणी सरपंचपद भेटलं. मी आपणा सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो.